घेता जणू स्वर्गच ये हाता, जणू स्वर्गच ये हाता, मधुमेलन होता 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 होता, ते हात भरून तू पुरेशील का, येशील का स्वप्नात साजना, येशील का स्वप्नात साजना, येशील का. आबा. सुनबाई, रवी आई विना पोरगा आहे. मी त्याचं मन कधी बी मोडलं नाही. त्याच्या हट्टापायी मुंबईला त्याला बंगला बांधून दिला. तो बंगला आणि माझा पोरगा आज तुझ्या हवाली केलाय. त्याला नीट सांभाळ. आणि एक तो मदन माझा दुसरा मुलगा. लहानपणी रवी तळ्यात बुडून मरताना त्यानं वाचवला, म्हणून हे सौभाग्य तुला लाभलं. या आम्ही त्याला कधी बी अंतर दिलं नाही. तू बी देऊ नकस. तू त्याचा सांभाळ कर. आबा. रवी, ह्याला नीट सांभाळ. उगाच जाच करू नकोस तुझ्या शिस्तीचा. नाही आबा, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. आबा, येतो आम्ही. सुखाने राहा. हेमा, मी निघालो. हे काय निघालात? आणि ब्रेकफास्ट? 8:30ला ब्रेकफास्ट घेऊन 9च्या ठोक्याला ऑफिसमध्ये पोहोचायची सवय आहे मला. तुझा ब्रेकफास्ट तयार नसेल तर राहू दे. हे पा, हे घर आहे, मिलिटरीची बॅरक नाही. 8:30 म्हणे 8:30. माझे पप्पा सुद्धा म्हणायचे काय, मिलिटरीची शिस्त घरात आणून चालत नाही म्हणून. या पाव लवकर. अगं पण चला म्हणते ना. अगं मला उशीर होईल ना. बस. तू ऐकणार नाहीस. आणि काल रात्री 3:30 वाजेपर्यंत मला जागवलं, तेव्हा कुठे गेली होती तुमची शिस्त? हेमा, आज तुम्हाला जबरदस्ती थांबवून घेतलंस म्हणून ना, पण मला शिस्त बिघडलेली बिलकुल आवडत नाही. त्या टोस्टला अजून बटर लावायचे, नुसताच खाऊ नका. हेमा, मला उशीर होईल. रवी, लग्न झाल्यावर लोक कुठं कुठं जातात हनीमूनला, आणि तुम्ही ऑफिसला जाताय. तू लोणी लाव. आपण खरंच जाऊया का कुठेतरी? आपण काश्मीरला जाऊया का? ते शक्य नाही, मला ऑफिसमध्ये पुष्कळ काम आहे. मग निदान दार्जिलिंग. दार्जिलिंग 15 दिवसाची रजा काढावी लागेल. राहिलं मग महाबळेश्वर, माथेरान, वज्रेश्वरी. वज्रेश्वरी 1 दिवसाची तर रजा लागेल. सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ. बघ ना जरा कोणाला ते. या भाऊजी. चंद्रिका काय ही जणू साहेब काय आहेत ना? काय वा वा वा. काय रे मध्या, सकाळी सकाळी तू इकडे कसं? वहिनीने दार उघडलं, त्याने नाही विचारलं. तुम्ही विचारा. ऑफिसर ना तुम्ही? टोस्ट वाटतं. हो टोस्ट. चांगले आहेत काय? लोणी लावलं घे. बरे असतात. अंतरात्मा शांत करून घे. छान आहे की. सकाळी सुब्रमण्यम साहेबांकडे गेलो होतो.
सुब्रमण्यम साहेबांकडे हा? कशाला? ते रजा वाढून मागितली ना. रजा? हा? आता काय वहिनी, साहेबांना नसतो वेळ, त्यांच्या मागे 1000 काम. मीच सुब्रमण्यम साहेबांना जाऊन भेटलो. ते म्हणाले मग ओके ओके ओके. ओके म्हणाले, पण कशाला? वहिनी, लग्न झाल्यानंतर 4 दिवस माणसाने कुठेतरी हनीमूनला जावं. मदन, ह्याच्यावरती आमचं बोलणं झालेलं आहे. मला रजा मिळणं शक्य नाही. नाही म्हणजे काय असतं, लग्न झाल्यानंतर हनीमूनला जाणं बरं असतं नाही वहिनी? मदन, अरे पण तुम्ही गेल्याशिवाय आम्हाला कसं यायला मिळालं? काय, मी तुझ्यासाठी महाबळेश्वरची 2 तिकीट रिझर्व करून आणली बा. महाबळेश्वरची? आणि सुब्रमण्यम साहेबांकडून चिठी आणली आहे, तू न मागताच बघू दे. मिळाली. नाही तू कशा या वाजतील. पण हा आगाऊपणा तुला कोणी करायला सांगितला होता? म्हणजे काय, सुब्रमण्यम साहेबांचं लग्न झालंय, त्याला माहिती आहे हनीमून म्हणजे काय. लिहिलंय नाही काय? लीव्ह एक्सटेंडेड, गुड लक. व्हेरी गुड. थँक्यू भाऊजी. आता वज्रेश्वरी वगैरे काय नाही, आता आपण महाबळेश्वरलाच जायचं. हे वियो स्नेह कमलाग्नी. काय झालं? पॅन्टवाला हा? अगदी राजवाड्यात आल्यागत वाटतंय. असं नाही. वय, असं गरम जन्मात पाहिलं नाही हो कधी. मी तरी कुठं पाहिलं? मी पाहिलं ना, मी पाहिलं. असं लई चक्कस आहे व तुमचं घर. पर पॅन्टवाला इथं सामान दिसतंय कुणाचं तरी. तसं काय, माझ्या एका मित्राचं नव्यानं लग्न झालंय, असं? पण त्याला राहायला जागा नाही ना, म्हणून मी त्याला म्हणलं की तू राहा. छान आहे व. हे बघ, काय याच्यात कुठलाही पदार्थ ठेवला की एकदम थंडगार होतोय. असं? हा, हा. वा, 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 वा. तुला माहित नव्हतं ना? नाही. हा, मग काय झालं? लई गार आहे व. पॅन्टवाला तुम्ही मला का नाही ठेवत त्यात? कशाला? तुम्ही म्हणताय ना मग काय? मी लई गरम आहे. खोली पोरांच्या अभ्यासासाठी. कोणासाठी? हा, आटपास ना. हा, मग आता पोरा झाल्यानंतर खोली कुठं आणायची, म्हणून आधीपासून तयारी करून ठेवली. वा वा वा. पॅन्टवाला म्हणजे झालं पोळकी टाक खोलीत, झालं पोळकी टाक खोलीत. काय मी म्हणा पॅन्टवाला, तुमचं टाकून लई चालतं कधी कधी. चल तुला बेडरूम दाखवतो. चल इकडे चल. वा, पॅन्टवाला झक्कास आहे.